लिंग वचना आणि पुरुषाप्रमाणे जेव्हा क्रियापद बदलते तेव्हा तो कर्तरी प्रयोग असतो। पण या कर्मणी प्रयोगामध्ये कर्माच्या हा शब्द खूप महत्त्वाचा आहे की आपण बघितलं की कर्ता कर्म आणि क्रियापद हे वाक्याचे तीन महत्त्वाचे भाग। या तिन्ही भागांमध्ये आपल्या लक्षात आलं असेल की कर्ता कर्म कसा ओळखायचा। कर्ता ओळखताना क्रियापदाला नारा हा प्रत्यय लावायचा, आधी क्रियापद ओळखायचे, क्रियापदातला धातू ओळखायचा आणि धातूला नारा प्रत्यय लावला की आपल्याला कर्ता ओळखता येतो। तसंच कर्म ओळखताना सुद्धा धातूला आपण न्याची किंवा क्रिया कोणावर होते असा जर प्रश्न विचारला तर वाक्यात आपल्याला कर्म ओळखता येते आणि त्यानुसार आपण दिलेला प्रयोग कर्तरी आहे की कर्मणी हे ओळखू शकतो। कर्माच्या लिंग वचनानुसार जेव्हा क्रियापद बदलते तेव्हा त्या प्रयोगास कर्मणी प्रयोग असे म्हणतात। एक्झाम्पल बघूया आता कर्मणी प्रयोगामध्ये काय। पहिले एक्झाम्पल बघू, त्याने चिंच खाल्ली। हे पहिलं उदाहरण आहे। दुसरं उदाहरण आहे त्याने आंबा किंवा आंबे खाल्ले। बघा पहिला उदाहरण बघा आणि दुसरं उदाहरण बघा। पहिल्या उदाहरणामध्ये त्याने चिंच खाल्ली या वाक्यामध्ये चिंच याऐवजी दुसऱ्या वाक्यामध्ये आंबे हे आपण बदल केलेला आहे। पहिल्या वाक्याचा कर्ता तसाच आहे, दुसऱ्या वाक्याचा कर्ता तसाच आहे, पण जेव्हा आपण कर्म बदलले तर दिलेल्या वाक्याचं काय बदललंय, क्रियापद बदलले। काय बदललंय, क्रियापद। जेव्हा वाक्यातील आपण कर्म बदलतो तेव्हा वाक्याचे जेव्हा क्रियापद बदलते तेव्हा त्या प्रयोगाला म्हणायचं कर्मणी प्रयोग। क्लिअर सर्वांना समजलं? ऑनलाईन स्टुडंट सर्वांना समजलंय का? ऑनलाईन स्टुडंट लक्षात आलं सर्वांना? ओके।